नमस्कार. आपण प्र के अत्रे यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. ती याच्यासाठी तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ला हा प्रश्न आलेला. प्रश्न काय आहे तो नीट बघा. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना जशी गरुडाला पंख आणि वाघाला नख असे वर्णन कोणत्या कवीने केले, तर कोणत्या कवीने, तर त्याचं उत्तर आहे अण्णाभाऊ साठे. तर मग हा प्रश्न बघताना त्या अनुषंगाने जे काही अजून 3 व्यक्ती दिलेले आहेत, अण्णाभाऊ साठे यांची माहिती तर दिलेलीच आहे, पण सोबत अमर शेख यांची माहिती आहे आणि सोबत प्र के अत्रे यांच्याविषयी जी काही माहिती दिली आहे ती आपण बघणार आहोत. बघा, अगदी मुद्देसूद आणि जी महत्त्वाची आहे ती माहिती फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि बाकी जी सिरीज मी स्टार्ट केली त्याच्यात इन डिटेल हे होणारच आहे. बघा, प्र के अत्रे त्यांचं पूर्ण नाव काय, तर प्रल्हाद केशव अत्रे. त्याच्यानंतर बघा 1923, 26, 29 3-3चा गॅप आहे, त्यानुसार लक्षात ठेवा. तर त्यांनी मासिकं कोणती चालू केली? 3 मासिकं. 3 मासिकांची नावं सेपरेट लक्षात ठेवा. अध्यापन, रत्नाकर आणि मनोरमा. आणि वर्ष बघा 23, 26 आणि 29. अध्यापन, रत्नाकर, मनोरमा ही झाली मासिकं. त्यानंतर त्यांचं पहिलं नाटक होतं साष्टांग नमस्कार. त्यानंतर बघा त्यांनी नवयुग हे काय वृत्तपत्र सुरू केलं. नवयुग हे वृत्तपत्र. त्यानंतर मराठा हे त्यांचं दैनिक होतं. नंतर त्यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई या चित्रपटाला 1954 साली सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं आहे. ही पण एक महत्त्वाची माहिती आहे. नंतर त्यांचं आत्मचरित्र कोणतं, कर्रेचे पाणी. या सगळ्याच गोष्टी सिरीजमध्ये होणार आहे, पण जस्ट मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.